नमस्कार, मी भूषण करंदीकर. 3 तारीख हाच दिवस या आमच्या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भूतकाळातल्या अशा काही घटना असतात की ज्या आपल्याला लख्खपणे आठवत असतात. काहींना धूसर या घटना आठवत असतात. मात्र त्यातले काही असे पैलू असतात जे विशेषत्वानं आपल्याला आठवत नाहीत. त्याच पैलूंवरती प्रकाश टाकण्याचा आमचा हा एक प्रयत्न. एकेकाळचे अँग्री यंग मॅन, सध्या कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन काही काळ काँग्रेसचे खासदार होते हे कदाचित आजच्या नव्या पिढीला माहिती सुद्धा नसेल. त्यांच्या खासदारकीबाबत आपण माहिती घेऊच, पण आधी 17 जुलै 1987 ला त्यांच्याबाबत नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊया. याच दिवशी अमिताभ बच्चन यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. 1984 साली प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अमिताभ यांनी रुपेरी पडद्याला काही काळ दूर ठेवत राजकारणात प्रवेश केला होता. त्यावर्षी बच्चन यांनी राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना 68.2% इतकी मतं मिळाली आणि भारतीय निवडणुकात सर्वाधिक मतं मिळवणारे बच्चन हे पहिले राजकारणी ठरले. त्यांनी या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता. 1987 पर्यंत सगळं सुरळीत सुरू होतं. पण त्याच वर्षी एका प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्रानं बोफोर्स प्रकरण उघडकीस आणलं. भारताला 155 बोफोर्स तोफा पुरवण्याचं कंत्राट जिंकण्यासाठी गांधी कुटुंबीय तसंच भारतातले आणि स्वीडनमधले अन्य काही राजकारणी यांना मोठ्या प्रमाणावर लाच दिली गेल्याचा आरोप झाला. याच काळात संशयाची सुई बच्चन कुटुंबियांकडे वळवण्यात आली होती. या आरोपांमुळे राजकारणाची दिशाच बदलली. या कथित व्यवहारांशी अमिताभ यांचे बंधू अजिताभ यांचा संबंध होता असे आरोप त्यावेळी झाले. अमिताभ बच्चन यांनी अनेकदा हे आरोप फेटाळले, नाकारले. बच्चन यांनी राजीनामा दिला तर राजीव गांधी यांची इमेज सुधारेल असाही सूर काँग्रेसमध्ये उमटू लागला. अखेर बच्चन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. पुढे काही काळ अमिताभ बच्चन मुलायम सिंग यादव आणि अमर सिंग यांच्या समाजवादी पक्षाशी संबंधित राहिले. याच पक्षाकडून बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन राजकारणामध्ये उतरल्या. बोफोर्स प्रकरणात झालेल्या आरोपांच्या काळात अमिताभ बच्चन यांनी ABCL ही कंपनी सुरू केली. पुढे ती बुडाली. या काळात अमर सिंग यांनी बच्चन यांची पाठराखण केली होती आणि त्यामुळेच बच्चन त्यांच्या सोबत राहिले. पुढे बोफोर्स प्रकरण थंडावलं. अमिताभ बच्चन यांचं नावही या प्रकरणातून मागे पडलं. मात्र या प्रकरणामुळे बच्चन यांची राजकीय कारकीर्द मात्र संपली इतकं खरं. आता एक बातमी याच दिवशी घडलेल्या एका विमान अपघाताची. 17 जुलै 2000 ला पाटण्यात एक भीषण विमान दुर्घटना घडली. इंडियन एअरलाइन्सची सहयोगी कंपनी असलेल्या अलायन्स एअरचं बोईंग 737-200 हे प्रवासी विमान पाटणा विमानतळाजवळ कोसळलं. या दुर्घटनेत एकूण 55 जण मृत्युमुखी पडले. हे विमान पहिल्यांदा एका कडुनिंबाच्या झाडाला धडकलं आणि नंतर शासकीय कर्मचाऱ्यांचं निवासस्थान असलेल्या इमारतींवरती कोसळलं. पाटणा विमानतळापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गर्दनीबाग या उच्चभ्रू वस्तीत ही दुर्घटना घडली. कलकत्त्याहून पाटणा लखनौ मार्गे हे विमान दिल्लीला निघालं होतं. या अपघातात 7 प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावले होते. त्या दिवशी सकाळी 7:40 हे विमान पाटणा विमानतळावरती उतरणं अपेक्षित होतं. पण 7:29 हे विमान पाटण्याच्या कंट्रोल टॉवरशी संपर्कात होतं. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. पायलटनं विमान उतरवण्याची परवानगी मागितली आणि काही वेळातच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. ही घटना
अनेकांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान खूप खाली आलं होतं. काही काळ डावीकडे उजवीकडे हेलकावे खात होतं आणि त्यानंतर ते सरळ खाली कोसळलं. कोसळण्यापूर्वी विमानाच्या इंजिनलाही आग लागली होती. या प्रकारची विमानं आहेत, त्यांचं आयुष्य साधारणपणे 18 वर्षांचं असतं. मात्र हे विमान अलायन्स एअरलाइन्सच्या ताफ्यात अपघातापूर्वी 20 वर्ष होतं. विमानात उड्डाणाआधीच्या तपासण्यांमध्ये कोणताही तांत्रिक दोष आढळला नव्हता, पण तरीही त्याचा अपघात झाला आणि काही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले, इतकं मात्र खरं. आणि ती तारीख हाच दिवस या आमच्या सदरात. आता वेळ झालीये एक जुनी जाहिरात पाहण्याची, जी जाहिरात याच तारखेला प्रसिद्ध झाली होती आणि ही जाहिरात खास तुमच्यासाठी. हा ब्रँड अनेकांना आठवत असेल. आजच्या युगात नवनवी औषधं आली आहेत, त्यामुळे या औषधाचा अनेकांना विसरही पडला असेल. या औषधाची जाहिरात तुम्ही रेडिओवर सुद्धा नक्कीच ऐकली असेल. अनेक मातांनी आपल्या लहानग्यांना हे औषध दिलंही असेल. असो, तर ती तारीख हाच दिवस अर्थात भूतकाळात डोकवण्याचा एक प्रयत्न या सदरात. आज इतकंच. उद्या भेटू अर्थात 18 जुलैला. याच दिवशी नेमकं पूर्वी काय घडलं होतं ते जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.